पुण्यावरून फ्लाईट लेट निघाली, दिल्लीला उशिरा पोहोचली, त्या कारणाने दिल्ली लेह निघून गेली. जर एअरलाईनने दिलं तर ठीक आहे. जर एअरलाईनने दिलेलं ऑप्शन तुम्हाला पसंत नाहीये, तुम्हाला फिजिबल नाहीये, तुम्हाला पटत नाहीये, तुम्ही जर पैसे खर्च करून तुम्ही लेहला पोहोचताय तर ते पैसे आम्ही तुम्हाला देऊ. त्यासोबत जर तुम्ही एअरलाईनने दिलेलं ऑप्शन तुम्ही ॲक्सेप्ट केलं तर तुम्ही आधी झालात की हो ठीक आहे, मी आज फ्लाय नाही करत, मी उद्या करीन, तर हॉटेलचा स्टे वगैरे जो आहे तर आम्ही ट्रिप डिलेमध्ये तुम्हाला देऊ शकतो. हॉटेलचा स्टे, जेवण हे आपण तुम्हाला देऊ शकतो. असे बरेच खूप मिनिंगफुल, खूप चांगले आणि खूपच कस्टमर सेंट्रिक जे कव्हरेज आहेत आमच्याकडे आहेत. मलाही माहित नव्हतं की असंही कव्हर होतं वगैरे. व्हेरी नाईस. कारण आता हे खूप कॉमन झालंय. आणि आपण गेल्या काही महिन्यात जे काय एअरलाईन फियास्को झालेले बघितले, बरोबर आहे, ते लोक खूप हैराण झाले त्यांनी. ऍक्च्युअली खूप लोकांची ट्रिप अशा कर्टेल झाल्या, लोक आजच्या 3 दिवसानंतर पोहोचले, खूप खर्च ऍडिशनल पडला लोकांना वगैरे. तर इफ दे टेकन दिस कव्हरेज दॅट टाइम दे वुड हॅव बीन सेव्ड. आणि जसं मी तुम्हाला म्हणालो की आम्ही नेहमी इनोव्हेट करतो. आता जे काही घडतंय त्या सगळ्या गोष्टी आम्ही लक्षात घेतो आणि जेव्हा एखादी नवीन इन्शुरन्स कंपनीवर आम्ही टायअप करतो तेव्हा आम्ही अशा एक प्रकारचा कव्हरेज डेव्हलप करायचा प्रयत्न करतो. असं करताच तर 9 कव्हरेजवरून आम्ही 88 आलो. आय थिंक ह्याच जोडून अजून एखादा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असेल की मी नॉर्मल ट्रिपला गेलोय, मी नॉर्मल सगळं करून आलोय, तुमची पॉलिसी काढली, फाईन, ते कव्हरेज मला मिळालं, मी आजारी पडलो तरी कव्हर होणार आहे, फाईन आहे, बरोबर. पण मी आता एखादा ॲडव्हेंचर स्पोर्ट करतोय, मी कुठे ट्रेकिंगला गेलो, सॉफ्ट ट्रेक आहे पण मी ट्रेकिंग करतो, मी बंजी जम्पिंग करतो, राफ्टिंग करीन किंवा पॅरासेलिंग वगैरे, हल्ली या ज्या गोष्टी, हॉटेल बनवली, असं काही काही जेव्हा मी करतो आणि ते करताना जर काही मिसअप झाला तर इन दॅट केस कव्हरेज मिळतं का मला? तर त्याला काही मला वेगळं घ्यायला? साहसी खेळांसाठी ॲडव्हेंचर स्पोर्ट्स नावाचा कव्हरेज आहे आपल्याकडे. ओके.